एक चाहूल प्रीतीची भाग 14 कॉलेजमध्ये घरावरचे सगळे लोक प्ले पाहण्यासाठी कॉलेजला आले होते. सध्या एकामागोमाग सगळ्यांचे परफॉर्मन्स सुरू होते आणि सगळे प्ले एकच करत होते. पण आत ड्रेसिंग रूममध्ये वातावरण खूप तणावपूर्ण होतं. मिहीर चिंताग्रस्तपणे इथे तिथे फिरत होता. तेवढ्यात सोहा त्याच्याजवळ येऊन म्हणाली, मिहीर, तू अजून चेंज केलं नाही. तुझा पार्ट येणार आहे. जा आणि पटकन चेंज करून ये. मिहीर त्रासलेल्यासारखा म्हणाला, दी अनुष्काचा काहीच पत्ता लागत नाहीये. मी ज्याला अनुष्काचा नंबर ट्रॅक करायला सांगितलं होतं, त्याने नंबर ट्रॅक करून तिचं लोकेशन दिलं होतं. पण माझे लोक जेव्हा तिथे गेले, तेव्हा अनुष्का तिथे होतीच नाही. सोहा चिंतेने म्हणाली, आता आपल्याला याबद्दल डॅडला सांगावं लागेल. आता फक्त तेच काही करू शकतात. दोघं बोलत असतानाच पिहू तिचा पाठ पूर्ण करून त्यांच्याजवळ आली. तिला पाहताच मिहीरने तिला विचारलं, पिहू, तू अधिराजला अनुष्काला शोधायला सांगू शकतेस? जर अधिराजने हे केलं तर अनुष्काचा पत्ता काही मिनिटात लागेल. पिहू म्हणाली, अधिराज 2 दिवसांसाठी बाहेर गेले आहे. हे ऐकून सोहा मिहीरला म्हणाली, मिहीर, तो जाऊन तयार हो, आधी प्ले पूर्ण करूया. तोपर्यंत मी डॅडशी बोलते. त्यावर पिहूनेही होकार देत म्हटलं, हो दी, तुम्ही बरोबर म्हणत आहात. मिहीरही मान डोलावत तयार होण्यासाठी निघून गेला. इथेच पिहू आणि सोहा यांनी इशाऱ्याने अर्णवला बोलावलं. अर्णव आल्यावर विचारलं, काय झालं? मला अशा प्लेच्या मध्ये का बोलवलं? यावर सोहा म्हणाली, डॅड, अनुष्काचा रात्रीपासून काहीच पत्ता लागत नाहीये. अर्णव आश्चर्याने म्हणाला, काय? ती अजून घरी परतलीच नाही. सोहाने चिंतेने उत्तर दिलं, डॅड, घरी परतणं तर सोडा, कालपासून तिचा काहीच पत्ता नाहीये. आम्ही आमच्या स्तरावर सगळ्या प्रकारे प्रयत्न करून पाहिले. अर्णवने त्यांच्याकडे बघून समजावत म्हटलं, ठीक आहे, तुम्ही दोघं काळजी करू नका, तिला काही होणार नाही. मी जाऊन शोधतो. हे बोलून अर्णव तिथून निघून गेला. पिहू आणि सोहा दोघं पुन्हा प्लेकडे लक्ष केंद्रित करू लागले. दुसऱ्या बाजूला अर्णवने त्याच्या मित्रांना कॉल करून अनुष्काला शोधायला सांगितलं, कारण आता त्यालाही भीती वाटू लागली होती. अनुष्काने कधीही असं काहीही न सांगता केलं नव्हतं. अनुष्का घरात अर्णवच्या खूप जवळ होती. ते दोघं वडील मुलगीसारखे कमी पण बेस्ट फ्रेंडसारखे जास्त होते. म्हणूनच अनुष्का तिचं प्रत्येक काम त्यांच्याशी शेअर करत असे. आज पहिल्यांदाच असं झालं होतं की अनुष्काने त्यांना एकदाही कॉल केला नव्हता. हे विचारून अर्णवही फार तणावात गेला होता. तिथे प्ले संपला आणि सगळे प्लेचं कौतुक करू लागले. सगळे येऊन त्यांचं कौतुक करत होते. थोड्या वेळाने पिहू, सोहा आणि मिहीर तिघं अर्णवजवळ आले आणि त्यांना विचारलं, डॅड, काही पत्ता लागला का? यावर अर्णव म्हणाला, मी निशांतला सांगितलं ने शोधायला. तो काही वेळात कळवेल. सगळे फारच तणावात होते तेवढ्यात अर्णवच्या फोनवर निशांतचा कॉल आला. अर्णवने फोन उचलला. निशांत म्हणाला, अर्णव, मी शोधलं आहे की अनुष्का काल रात्री क्लबला गेली होती. तिचा फोन तिथेच मिळाला. ती तिथेच होती. पण त्यानंतरची सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. आम्ही एका स्टाफला पकडलं आहे. त्याने सांगितलं की अनुष्का एका मुलासोबत जाताना दिसली. तू पटकन पोलीस स्टेशनला ये. आम्ही त्या मुलाचा स्केच तयार करतोय. कदाचित तू त्याला ओळखशील. हे ऐकल्यावर अर्णवचं टेन्शन अजून वाढलं, पण त्याने धीर धरून उत्तर दिलं, ठीक आहे, आम्ही येतोय. अर्णवने पटकन कॉल कट केला. बाकीच्यांनी अर्णवच्या एक्सप्रेशनला लगेचच ओळखलं होतं. त्याच वेळी पिहूने विचारलं, काय झालं अंकल, अनुष्काचा काही पत्ता लागला का? अर्णव म्हणाला, निशांतने आम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलंय. त्याला काही गोष्टी समजल्या आहेत. चला तिथे जाऊया. सगळे जात होते तेवढ्यात सानिका तिथे आली. ती त्यांच्याकडे पाहत विचारू लागली, काय झालं? तुम्ही सगळे एवढे टेन्शनमध्ये का आहात? आणि ही अनुष्का कुठे आहे? मी कॉलेजमध्ये येऊन तिला शोधते, पण ती दिसलीच नाहीये आणि ती कालपासून घरी सुद्धा आली नाहीये. सानिकाचं बोलणं ऐकून सगळे विचार करू लागले की तिला काय उत्तर द्यावं. त्याच वेळी अर्णवने तिला पाहत म्हटलं, अनुष्काचा काहीच पत्ता लागत नाहीये. आम्ही पोलीस स्टेशनला चाललोय. हे ऐकताच सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. ती पडणारच होती. पण मिहीरने तिला पकडलं. त्याने तिला समजावत म्हटलं, मॉम, प्लीज स्वतःला सावर. अनुष्काला काही होणार नाही. तू काळजी करू नको. सानिकाची ही अवस्था पाहून अर्णवने तिच्या डोळ्यांत बघत विश्वास दिला, सानिका, अनुष्का माझीही मुलगी आहे. मी तिला लवकरच शोधून काढीन. तू फक्त हिम्मत हारू नकोस आणि जाऊन जरा आराम कर. सानिकाने त्यांच्याकडे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं आणि मग तिथून निघून गेली.
पोलीस स्टेशन. सर्व लोक लवकरच पोलीस स्टेशनला पोहोचले. तेव्हा निशांतने सर्वांना एक स्केच दाखवत विचारलं, तुम्ही या मुलाला पाहिलं आहे का? हा कोण आहे? यावर सोहा म्हणाली, हो, हा अनुष्काचा तोच फ्रेंड आहे, ज्याच्यासोबत अनुष्का क्लबमध्ये थांबली होती. तेव्हा निशांत म्हणाला, आम्हाला तिथे चौकशी करताना कळलं की हा मुलगा तिथे एकटाच नव्हता. त्याच्यासोबत आणखी 4 मुलं होते, पण कोणालाही त्यांचे चेहरे आठवत नाहीत. मग निशांत पुढे म्हणाला, आम्ही या मुलाबद्दल शोध घेतला आहे. या मुलाचे नाव ध्रुव आहे आणि तो इथल्या एमपीचा मुलगा आहे. हे ऐकताच अर्णव म्हणाला, तो एमपीचा मुलगा असो किंवा सीएमचा, मला काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त अनुष्काचा पत्ता लावा. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की अधिराज यात इन्व्हॉल्व झाला तर काय होईल. त्यावर निशांत म्हणाला, आम्ही आमची पूर्ण टीम या प्रकरणावर लावली आहे. पण मला वाटतं की तुम्ही एकदा अधिराजशी बोललं पाहिजे. हे एका मुलीचं प्रकरण आहे आणि आधीच खूप वेळ निघून गेला आहे. कल्पना नाही की तिच्यासोबत आत्तापर्यंत काय काय झालं असेल. हे ऐकून पिहू घाबरत म्हणाली, तुम्ही हे काय बोलत आहात? अनुष्काला काही होणार नाही. ती खूप ब्रेव आहे. तुम्ही फक्त तिला लवकर शोधून काढा. पिहूचे शब्द ऐकून निशांत म्हणाला, मी समजू शकतो की आता तुमच्यावर काय जात असेल. पण सत्य नाकारलं जाऊ शकत नाही. आजही न्यूजमध्ये मुलींबाबत चुकीच्या गोष्टींची माहिती येतच राहते आणि मी फक्त त्या आकड्यांविषयी बोलतो आहे ज्या रिपोर्ट होतात. न जाणो किती प्रकरणे अशी असतील जी कधी नोंदवलीच जात नाहीत. निशांतचं असं बोलणं ऐकून पिहू घाबरली आणि बाहेर जाऊन अधिराजला कॉल करण्याचा प्रयत्न करू लागली. पण अधिराजचा कॉल लागतच नव्हता. पिहूने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. पण शेवटी तिला खूप राग आला आणि तिने रागात आपला फोन जमिनीवर फेकून दिला, ज्यामुळे फोनचे तुकडे झाले. तेव्हा सोहा पिहूच्या जवळ येऊन म्हणाली, पिहू प्लीज स्वतःला सावर, अनुष्का अगदी ठीक असेल. पिहू स्वतःला सावरायचा प्रयत्न करत रडवेल्या आवाजात म्हणाली, दी तुम्ही निशांत अंकलचं बोलणं ऐकले नाहीत का? ते काय म्हणत होते? वरून अधिराजचा कॉल देखील लागत नाही. काय फायदा इतका मोठा माणूस असून, जेव्हा तुम्ही तुमच्याच लोकांना वाचवू शकत नाही? काय फायदा इतक्या मोठ्या नावाचा, जेव्हा ते नाव स्वतःच्या माणसांचे संरक्षण करू शकत नाही? यावर सोहा पिहूला धीर देत म्हणाली, अशी गोष्ट नाहीये पिहू. उलट आजवर आपण सगळ्यांनी कधीही कोणालाही सांगितलं नाही की आपण अधिराज देशमुखचे भाऊ, बहीण आहोत, कारण आपल्याला आपलं नाव बनवायचं होतं. जर कोणाला हे कळलं असतं की आपण अधिराज देशमुखचे भाऊ, बहीण आहोत, तर सगळेजण आपल्याला आपल्या कर्तृत्वाने नव्हे, तर आपल्या नावाने जज करत असते. पण आज वाटत आहे की काश आपण सगळ्यांना सांगितलं असतं, तर आज कोणाची हिंमतच झाली नसती की आपल्याकडे डोळे वर करून सुद्धा पाहण्याची. तेव्हा पिहू घाबरून म्हणाली, दी आता आपण काय करू? कळत नाही अनुष्का कोणत्या परिस्थितीत असेल. हे लोक तिचा पत्ता कधी लावतील? सोहाने काहीतरी विचार करून उत्तर दिलं, तू बरोबर आहेस पिहू. पण आपल्याकडे काही पर्याय देखील नाहीये. जर दादा असता तर कदाचित काहीतरी होऊ शकलं असतं. संपूर्ण शहरात पोलीस अनुष्काला शोधत होती. तेव्हा पोलिसांना कुठेतरी ध्रुवबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी ही गोष्ट अनुष्काच्या कुटुंबाला सांगितली. तेव्हा अर्णव निशांतकडे पाहून म्हणाला, मी देखील तुझ्यासोबत येतो. निशांतने त्याची गोष्ट मान्य केली. तेव्हा पिहू, मिहीर आणि सोहा सुद्धा म्हणाले, डॅड प्लीज अंकल आम्हालाही तुमच्यासोबत घेऊन चला. हे ऐकून निशांत म्हणाला, नाही बेटा, तिथे धोका असू शकतो त्यामुळे तुम्ही सगळे तिथे जाऊ शकत नाही. हे ऐकून मिहीर विनंती करत म्हणाला, अंकल जसे तुम्ही सांगाल तसेच आम्ही वागू पण प्लीज आम्हाला घेऊन चला. मिहीरच्या विनंतीवर निशांत तयार झाला पण इशारा देत म्हणाला, पण लक्षात ठेवा, तुमच्यामुळे तपासात अडथळा येता कामा नये. हे ऐकून तिघांनी मान हलवली आणि मग सगळेजण आपापल्या गाडीत बसून त्या ठिकाणी गेले. ती जागा शहरापासून थोड्या अंतरावर जंगलात होती. सगळ्यांनी जंगलाच्या काही अंतरावरच आपापल्या गाड्या थांबवल्या. निशांत गाडीतून खाली उतरून म्हणाला, इथून पुढे आपण चालतच जाऊ. कारण आपण कोणालाही सावध करून चालणार नाही, नाहीतर ते लोक पळून जातील. यावर सगळे हळूहळू पुढे जाऊ लागले. पण पिहू, सोहा आणि मिहीरला गाडीतच थांबायला सांगितलं गेलं. जेव्हा सगळेजण त्या घराच्या जवळ पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की घराभोवती अनेक गुंड होते जे घराचे रक्षण करत होते. पोलीस एकामागोमाग एक सर्व गुंडांना बेशुद्ध करू लागले आणि मग आरामात घरात शिरले.
दरम्यान गाडीत पिऊ सोहा आणि मिहिरला शांत बसवत नव्हतं. त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण कापणं कठीण झालं होतं. त्यामुळे तेही गाडीतून बाहेर पडले आणि त्यांच्या मागोमाग गेले. घराच्या जवळ आल्यावर त्यांनी पाहिलं की सर्व गुंड बेशुद्ध होते. म्हणून तेही घरात जाऊ लागले. पण घरात जाण्यासाठी त्यांनी मागच्या बाजूचा रस्ता निवडला, ज्यामुळे ते पोलिसांच्या नजरेतून बचावू शकतील. जेव्हा ते तिघं घरात पोहोचले, तेव्हा एका खोलीतून त्यांना एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. जसेच हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला, त्यांना तो आवाज ओळखायला वेळ लागला नाही आणि आश्चर्याने त्यांचे डोळे मोठे झाले. तिघांच्याही तोंडातून एकाच वेळी एकच नाव बाहेर पडलं, अनुष्का. तिघांच्याही मनात वेदना निर्माण करण्यासाठी तिचा आवाज पुरेसा होता. कारण त्या आवाजावरूनच कळत होतं की अनुष्का सध्या किती यातना सहन करत असेल आणि तिने आतापर्यंत काय काय सहन केलं असेल. तिथेच पोलीसही घरात आले होते. निशांत आणि अर्णवच्या कानातही तोच आवाज गेला. त्यांनी त्या खोलीकडे पाहिलं जिथे त्यांना पिऊ सोहा आणि मिहीर दिसले. निशांत पटकन वर आला आणि तिघांना बाजूला केलं. खोलीतून येणारा आवाज वेदनांनी भरलेला होता. तो ऐकून पिऊच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निशांतने सगळ्यांना अलर्ट केलं आणि एका झटक्यात दार तोडून आत शिरला आणि आतलं दृश्य सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणायला पुरेसं होतं. अंदर अनुष्का निर्वस्त्र अवस्थेत बेडवर बेशुद्ध पडलेली होती आणि तिच्या भोवती साधारण 4 मुलं होती. तर 2 मुलं आरामात सोफ्यावर बसून बिअर पीत होती. ते 4 मुलं अनुष्कासोबत जबरदस्ती करत होते. पण जसेच त्यांनी पोलिसांना गेटवर पाहिलं सगळे तिथून पळू लागले, पण पोलिसांनी त्यांना पकडलं. दरम्यान पिहू आणि सोहा अनुष्काची अवस्था पाहून धावत तिच्या जवळ गेल्या आणि त्यांनी तिथे पडलेल्या ब्लँकेटने तिला झाकलं. त्यांनी तिला पटकन आपल्या मिठीत घेतलं. जेव्हा अर्णवने अनुष्काची ही अवस्था पाहिली, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अनुष्का पिहू आणि सोहाच्या मिठीत जोरजोराने रडू लागली आणि रडता रडता ती बेशुद्ध झाली. तेव्हा मिहीर घाबरत म्हणाला, लवकर चला, आपल्याला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. हे बोलून मिहीरने अनुष्काला उचललं आणि तिला घेऊन धावत त्या घरातून बाहेर पडला. यावेळी त्याचेही डोळे पाणावले होते. त्याने कधी विचारही केला नव्हता की त्याच्या सगळ्यात कुल बहिणीसोबत असं काही होईल. तेव्हाच अर्णव मिहीरजवळ येऊन म्हणाला, मिहीर, अनुष्काला लवकर घरी घेऊन जा, डॉक्टर्स तिथेच येत आहेत. यावर मिहीरने होकार भरला आणि अनुष्काला पिहू आणि सोहासोबत बसवून स्वतः गाडी चालवू लागला. मिहीर गाडी खूप वेगाने चालवत होता आणि मागे अनुष्का बेशुद्धीत सुद्धा वेदनेने कराहत होती. हे पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. जसेच ते लोक घरी पोहोचले, मिहीरने पुन्हा एकदा अनुष्काला उचललं आणि आत गेला. आज सानिका चिंतेने इकडे तिकडे फिरत होती. पण जसेच तिने मिहीरला आत येताना पाहिलं, ती त्याच्याकडे गेली. पण पुढच्याच क्षणी तिचे पाय तिथेच थबकले, कारण तिचं लक्ष मिहीरच्या हातात पडलेल्या अनुष्काकडे गेलं. तिची अवस्था हे सांगायला पुरेशी होती की तिच्यासोबत काय झालं असेल आणि ती किती वेदनेत असेल. अनुष्काची अवस्था पाहून घरातले सर्व सेवकही शॉक झाले. यावेळी सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. सानिका जणू भूत बनून एका जागीच उभी होती. तेव्हा तिचं लक्ष अर्णवकडे गेलं. ती घाबरून रडत त्याच्याकडे येऊन विचारू लागली, ही अनुष्का, अनुष्काला काय झालं? तुम्ही मला वचन दिलं होतं की तिला काही होणार नाही. मग तुमच्या उपस्थितीत माझ्या अनुष्काला काय झालं? सानिकाच्या या प्रश्नाचं उत्तर न देता अर्णव अनुष्काच्या खोलीकडे गेला आणि सानिका सुद्धा धावत तिच्या जवळ गेली. तेव्हाच बरेच डॉक्टर्स अनुष्काच्या खोलीत आले आणि तिची अवस्था पाहून ते समजलं की तिच्यासोबत काय घडलं आहे. डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. तेव्हा पिहू डॉक्टरांना विनंती करत म्हणाली, प्लीज डॉक्टर, मी अनुष्काच्या जवळच थांबते. पिहूला थांबण्याची परवानगी देत डॉक्टरांनी आपलं काम सुरू केलं. पूर्ण ट्रीटमेंट दरम्यान पिहूने अनुष्काचा हात पकडून ठेवला होता. तिच्या शरीरावरील जखमा पाहून तिच्या डोळ्यातले अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. तेव्हा एका लेडी डॉक्टरने पिहूला सांगितलं, बेटा, असं कमजोर होऊन चालणार नाही. तुला तिला सांभाळायला हवंय. तू स्वतःच तुटलीस तर हिला कोण सांभाळणार? हे बोलून त्या लेडी डॉक्टरने पिहूच्या डोक्यावर हात फिरवला आणि मग तिला अनुष्काची कंडिशन सांगितली. ती काही वेळ बेशुद्धच राहील आणि शुद्धीवर आली तर तिला पॅनिक अटॅक येऊ शकतो. त्यामुळे तिची विशेष काळजी घ्या आणि तिला सांभाळा. हे बोलून डॉक्टर बाहेर गेले. त्या लेडी डॉक्टर बाहेर आल्या आणि सगळ्यांना पाहून म्हणाल्या, अनुष्काच्या शरीरावर खूप जखमा आहेत. तिच्यासोबत हे असं किती वेळा आणि किती जणांनी केलं आहे हे रिपोर्ट नंतर कळेल.
पण तुम्हाला आता खंबीर राहावं लागेल. तिच्यासाठी तुम्ही सगळे स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. हे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. रूमच्या आत पिहू अनुष्काचा हात पकडून बसली होती. तेव्हा तिला अनुष्काच्या फुसफुसण्याचा आवाज आला. ती तिच्या तोंडाजवळ कान नेऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागली की अनुष्का काय म्हणत आहे. तेव्हा अनुष्काने बेशुद्धीच्या अवस्थेत गयावया करत म्हटलं, सोडून द्या मला. सोडून द्या. तुम्ही माझ्या भावाला ओळखत नाही. तो तुम्हाला सोडणार नाही. तुमचे तुकडे तुकडे करून टाकेल. सोडून द्या मला, नाही तर बरं होणार नाही. अनुष्काच्या तोंडून हे सगळं ऐकून पिऊला खूप वाईट वाटलं, कारण ज्या भावाबद्दल अनुष्का बडबडत होती त्याला कदाचित तिच्या या परिस्थितीची कल्पनाही नव्हती. तेव्हा पिऊने आपल्या मनात म्हटलं, एका बहिणीला आपल्या भावावर इतकी आशा आहे की तो तिला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. पण इथे जेव्हा तिला त्या भावाची गरज होती तेव्हा तो इथे नाही. पण मी तुला वचन देते अनुष्का, अधिराज त्यांना जिवंत सोडणार नाही. तो तुझ्या प्रत्येक वेदनेचा बदला घेईल. हे बोलून पिहू अनुष्काच्या रूममधून बाहेर पडली आणि सोहाला अनुष्का जवळ जाण्यास सांगितलं. मग पिहू आपल्या रूममध्ये जाऊन मीरच्या फोनवरून समरला कॉल करायला लागली. समरने 2-3 वेळा कॉल उचलला नाही. पण पिहू पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिली आणि बऱ्याच वेळानंतर समरने कॉल उचलला. अधिराज अनुष्का सोबत झालेल्या या अन्यायाचा बदला घेईल का? की कुटुंबातील वैर अधिराजला भाऊ म्हणून आपलं कर्तव्य निभवण्यापासून रोखेल? आणि अनुष्काच्या आयुष्याला कोणता नवा वळण मिळेल? टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.